बागल चौक ते बीटी कॉलेज परिसरातील अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई। महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 3 राजारामपुरी व अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत आज बागल चौक ते बीटी कॉलेज परिसर या ठिकाणी कारवाई करण्यात आली। या कारवाईवेळी 3 शेड, 6 स्टँड बोर्ड, 4 लाकडी व लोखंडी टेबल, 6 लोखंडी पार्किंग जाळी, 32 शीट कव्हर मॅट नग व इतर साहित्य जप्त करण्यात आले। या कारवाईवेळी काही हातगाड्या मालकांनी स्वतःहून काढून घेतल्या। सोमवारी झालेल्या जनता दरबारमध्ये अतिक्रमणाबाबत तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता। या अर्जाच्या अनुषंगाने व महापौर रूपाराणी निकम यांनी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली। सदरची कारवाई महापौर रूपाराणी निकम यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता अरुण गुजर, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व विभागीय कार्यालय क्रमांक 3 कडील कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून करण्यात आली। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम।